फोटो घ्या फोटो घ्या आज साजरा करण्यात येत आहे। आणि अशा प्रकारे यासाठी विशेष कार्यक्रम आयोजन करण्यात आले। वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञानाचे कार्यक्रम, वेगवेगळ्या याच्यात सामील करण्यात आलेले आहे आणि या कार्यक्रमाला जय 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 प्रथमेशा गणेशा वासुदे रुजुदे फुलुदे रुजुदे फुलुदे फुलुदे नव अभिलाषा गणेशा जय 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 प्रथमेशा गणेशा जय 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 प्रथमेशा जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। जो है जैसा प्यार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर विचार। सूझबूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार। जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। विभागा मॅडम यांनी घोषवलेल्या अध्यक्ष स्थानाची निवड त्यात मी अनुमोदन देत आहे। आता आपल्या समोर 9वी फ ची विद्यार्थिनी आदिती पोटजाळे ही विज्ञान दिनाने गौरव दिन म्हणून साजरा केला आणि आज
आपण या ठिकाणी कशासाठी बसलेलो आहोत याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. तर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर कालचा जो मराठी भाषा गौरव दिन हा जो साजरा केला तो म्हणजे कुसुमाग्रज किंवा विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती होती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी कालचा हा मराठी भाषा दिन साजरा केला. पण आज जो विज्ञान दिन साजरा केला जातोय तो म्हणजे CV रमण अर्थात चंद्रशेखर वेंकट रमण यांची काही जयंती किंवा पुण्यतिथी नाही आहे. तर त्यांनी त्यांचा जो शोध लावलेला आहे त्या शोधाचं नाव आहे रमण इफेक्ट. काय नाव आहे? रमण इफेक्ट म्हणजे रमण परिणाम. हा जो शोध आहे तो प्रकाशाच्या विकिरणावरती आधारित आहे. आणि रमण इफेक्ट म्हणजे काय तर याची पण कल्पना आपल्याला असली पाहिजे की रमण इफेक्ट म्हणजे प्रकाश किरण ज्यावेळेला पारदर्शक माध्यमातून जातात त्यावेळेला काही किरणांची तरंगलांबी बदलते आणि यालाच काय म्हटलं जातं की रमण इफेक्ट. मग आपण हे फक्त अभ्यासामध्ये शिकतो पण शास्त्रज्ञांना याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र किंवा औषध निर्माण शास्त्र अशा विविध शाखांमध्ये शास्त्रविषयक ज्या शाखा आहेत, विज्ञानविषयक शाखा ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना या रमण परिणामांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आणि त्याचा शोध त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 साली लावलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1930 साली त्यांना या त्यांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिकानं काय केलेलं आहे सन्मानित करण्यात आलेले. म्हणजे याच्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आणि हे भारतीय महान शास्त्रज्ञ होते आणि त्याच्यामुळं त्यांनी आपल्या या भारत देशाचं नाव हे संपूर्ण जगामध्ये उज्ज्वल केलेले आणि त्याच्या सन्मानार्थ आजचा हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात आलं का? तर कौशल्य ज्यांच्याकडे आहे असे आपल्या विद्यालयाचे लाडके प्राचार्य माननीय श्रीयुत पालवे सर, पर्यवेक्षिका सौ पूनम कांबळे मॅडम, त्याच्यानंतर पर्यवेक्षक श्रीयुत खेडकर सर, पाटील एलवी सर, या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी मित्र हो. तर आपल्याला रमण इफेक्ट याच्याबद्दल आज कल्पना आली. पण कसा साजरा केला जातो तर त्यांच्यामध्ये विज्ञानाविषयीची जागृती व्हावी या उद्देशाने म्हणजे हा दिवस साजरा केला जातो. कारण आपल्याला माहिती आहे की विज्ञानामुळे शोध लागतात आणि या शोधाचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. तर आपण आपल्या घरामध्ये कारण आपलं दैनंदिन जीवन हेच विज्ञानाने सामावलेले. कारण आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत, फ्रीज असेल, मिक्सर असेल, तर TV आणि त्याच्यामुळे आपलं जीवन कसं झालेलं आहे निश्चिंत आणि सुखकर झालेले आहे. तर अशा प्रकारे या ज्या वस्तू तर आपण वापरतो आणि विज्ञानविषयक वस्तू किंवा टेक्नॉलॉजीचा वापर आपण जास्त करतोय आणि त्याच्यामध्ये मोबाईलचा वापर करतो. फक्त संवाद साधण्यासाठीच मोबाईलचा वापर करतो असं नाही आहे. तर त्याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये आपली जी काही शैक्षणिक माहिती असेल किंवा जे काही फोटो असतील वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला या मोबाईलमधून उपलब्ध होत असते. तर अशा प्रकारे आपलं जीवनच संपूर्ण हे काय केलेलं आहे या विज्ञानाने व्यापलेलं आहे. आणि म्हणून जे अज्ञान दूर करतं तेच खरं काय आहे विज्ञान. आणि आपण आजच्या या विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञानाची कास धरूया आणि प्रगतीची वाटचाल करूया एवढंच मी सांगते. धन्यवाद. माझ्या प्रास्ताविकेतून एवढंच मी सांगते. तर पुन्हा एकदा धन्यवाद. तर मृत्यूनंतरही विज्ञान आपल्याशी निगडीत आहे. तर अशा या विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे 9वी फ ची विद्यार्थिनी. वैज्ञानिक संशोधनाच्या प्रयत्नांनी भारताला अग्रेसर करणाऱ्या वैज्ञानिकांना
स्मरून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरून जिज्ञासा वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू. आज आपण इथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जमलो आहोत. 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन यांनी रमन इफेक्ट म्हणजेच रमन परिणाम याची घोषणा केली. त्याबद्दल त्यांना 1986 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. म्हणून आपण हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. असेच का आणि तसेच का प्रश्न पडले जर मनाला, अचूक उत्तर मिळेल विचारताच विज्ञानाला. अचूक उत्तर मिळेल विचारताच विज्ञानाला. विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये, तर विज्ञानाला आपण जर एखादा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर आपल्याला अचूकरित्या मिळते. म्हणजेच विज्ञान म्हणजे हे असेच का हा प्रश्न विचारले म्हणजे विज्ञानाची सुरुवात आहे. आजचे युग हे विज्ञानानेच भरलेले आहे. कारण आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विज्ञान आपल्या सोबत असते. जसे की मोबाईल, टेलिव्हिजन, इंटरनेट, विजेचे दिवे, वाहतुकीची साधने हे सर्व विज्ञानाच्या साधनांमुळे शक्य झाले आहे. विज्ञानामुळेच मानवी जीवन अधिक सुखकर बनले आहे. तसेच शेतीमध्ये विपणनाचे तंत्र आल्याने शेतकऱ्यांना अधिकच फायदा झाला आहे. हे सर्व विज्ञानाने साध्य होऊ शकले आहे. आणि आरोग्य क्षेत्रात विविध औषधांची निर्मिती झाली आहे. तसेच लस शोधल्यामुळे अनेक दुर्धर आजारांवर आपल्याला मात करता येते. तसेच भारतामध्ये अनेक संशोधनासाठी इस्रोची स्थापना करण्यात आली आहे. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. या संस्थेमार्फत अवकाशात अनेक उपग्रह सोडले गेले. त्याद्वारे आपल्याला अवकाशाची सर्व माहिती प्राप्त होत असते. विज्ञानामुळे आपण केवळ चंद्रावरच पोहोचलो नाही आहोत, तर मंगळ ग्रहावरती राहण्याच्या शोधार्थ आहोत. विज्ञानामुळे भारत अग्रेसर झालाच आहे, पण अजूनही भारत अविकसित आहे. आणि त्यासाठी आपल्या तरुणांना वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळले पाहिजे. मात्र विज्ञानाचा उपयोग केवळ भौतिक साधनासाठी न करता तर आपल्याला दैनंदिन जीवनात तसेच समाज कल्याणासाठी देखील उपयोग करता आला पाहिजे. तसे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून अंधश्रद्धा, अज्ञान यांना आपल्याला दूर लोटता आले पाहिजे. तसेच विकसित भारत घडवण्यासाठी आपल्याला अनेक प्रयत्न केले पाहिजेत. विज्ञानाचे अनेक फायदे आहेत, अनेक तोटे आहेत, पण कोणता फायदा आपण घ्यायचा हे आपल्यावर असते. शेवटी मी एवढेच म्हणेन, विज्ञानाचा करूया सन्मान, विज्ञानाचा करूया सन्मान, देशाची वाढवूया शान, देशाची वाढवूया शान. एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद. पोहोचला आहे. आज आपल्याकडे इंटरनेट सारखी जादू आहे, पण तरीही काही आपल्या आजूबाजूची माणसे अंधश्रद्धेला बळी पडतात. मांजर आडवी गेली की काम होत नाही, लिंबू मिरची बांधले की नजर लागत नाही, असे विज्ञान सांगते का? तर मुळीच नाही. विज्ञान आपल्याला काय शिकवते? कोणत्याही चमत्कारावर किंवा कोणत्याही जादूवर आपण विश्वास ठेवायचा नाही. कोणत्याही जादू दुसरे तिसरे काहीही नसून हातची सफाई म्हणजे थोडे थोडे विज्ञानाचे प्रयोग असतात. आज आपण जर विज्ञान मनात घेतले तर आपली भीती पळून जाईल. आपण जर आताच भीती आपण भूत आणि यांना घाबरले तर आपला देश पुढे कसा जाईल? मला जाता एवढे सांगायचे वाटते. आपण विज्ञानाचा मान राखला पाहिजे, एवढेच मी सांगेल. आज 28 फेब्रुवारी. आजचा दिवस आपण स्वतंत्र राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की विज्ञान दिवस याच दिवशी का साजरा करतात? याच दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतातील सर्वात महान प्रसिद्ध सर चंद्रशेखर वेंकटरामन या सरांचा अत्यंत प्रसिद्ध रामन इफेक्ट हा त्यांनी शोध लावला आणि
खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। आस पास की दुनिया किन नियमों पर चलती है, आस पास की दुनिया किन नियमों पर चलती है। कहता है कौन पृथ्वी को कि घूमती रहती है, कहते हैं पृथ्वी को कोई की घूमती रहती है। रहस्यमय अद्भुत भयकारी आज हमें समझता है, रहस्यमय अद्भुत भयकारी आज हमें समझता है। सूझबूझ करके सब प्रश्नों के उत्तर देने का सहकारी है। मित्रांनो, सफरचंद झाडावरून खालीच का पडते हा जर प्रश्न न्यूटनला पडलाच नसता तर आज गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलाच नसता. आपण फक्त विज्ञानाचं पुस्तक फक्त परीक्षेत पास होण्यासाठी वाचतो असं नका करू रे, कारण आपल्याला विज्ञानाची खूप गरज असते. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विज्ञानाची मदत घेतो. सकाळी उठल्यावरती घड्याळाची मदत घेतो, त्यानंतर ब्रश करतो, ब्रश पेस्ट, त्यानंतर शाळेचा गणवेश घालून ज्यावेळेस आपण शाळेत यायला निघतो त्यावेळेस सायकल किंवा बस याचा वापर करतोच. मग त्यात विज्ञानाचाही वापर केला जातो. अगदी आई जो आपल्याला डब्बा देते त्या आईची जेवणाची बनवण्याची पद्धत त्यातही विज्ञान जपलेलं असतं. परंतु मित्रांनो, या विज्ञानाने आपले जीवन खूप सोपे व वेगवान केलेले आहे. कारण बघा, आधीच्या काळात आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावी जायचं असेल तर कित्येक दिवस लागायचे, परंतु आता तासाभरातच पोहोचतं. किती वेगवान आहे बघा हे विज्ञान. म्हणून मित्रांनो, विज्ञानाचा दुरुपयोग नका करू. दिवसभर मोबाईलवर गेम खेळून विज्ञानाचा नुकसान नका करू. मोबाईलवरती विज्ञान किंवा गणित या विषयावरती नवीन नवीन टिप्स जाणून घ्या, कारण ह्याच्यातच विज्ञानाचा योग्य उपयोग होतो. त्यामुळे आपण सर्वजण एक निश्चय घेऊ, हे विज्ञानाचे वरदान समजून विज्ञानाचा योग्य वापर करू. धन्यवाद. जय हिंद, जय विज्ञान. ज्यामध्ये आहे ते म्हणजे विज्ञान. 9वी फ ची स्नेहल जगताप पुढे मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे. बोलण्याची संधी मिळाली आहे, तो म्हणजे अर्थातच विज्ञान दिन. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की विज्ञान दिन याची तुम्हाला सर्वांनाच कल्पना आहे की विज्ञान दिन का साजरा केला जातो. तर आज आहे 28 फेब्रुवारी. C.V. रमण यांना आज नोबेल पारितोषिक मिळाले होते. आशिया खंडातील व भारतातील असे पहिले शास्त्रज्ञ होते की त्यांना इतका महान सत्कार म्हणून त्यांना घोषित केले होते, ते म्हणजे नोबेल पारितोषिक. नोबेल पारितोषिक त्यांना मिळण्याचे कारण म्हणजे त्यांनी रमण इफेक्ट याचा शोध लावला. त्यांनी रमण इफेक्ट याचा शोध 1928 मध्ये लावला व त्यांना 1930 मध्ये त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. म्हणूनच आपल्या भारत सरकारने 1986 पासून विज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आजच्या काळात विज्ञान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले आहे. अगदी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक क्रियेतच विज्ञान असते. अगदी घराच्या बल्बपासून ते स्मार्टफोनपर्यंत तुम्ही सर्वजणच विज्ञानाचा उपयोग करता. आजकाल तर आपल्याला माहित आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान अत्यंत पुढे गेले आहे. पण विज्ञानाचा शोध लावताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण जो शोध लावत आहे त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हेही त्या वैज्ञानिकाला माहीत असले पाहिजे. शिवाय आपण जे विज्ञान वापरत आहोत त्या विज्ञानाचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. विज्ञानाचे अनेक तोटे सुद्धा आहेत, पण आपण आपल्या जीवनाचा तोटा करून घ्यायचा की फायदा करून घ्यायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आजच्या काळात आपला भारत विकसनशील झालाच आहे, पण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या भारताला अधिक समृद्ध बनवण्याची. तुम्हाला माहित आहे का, विज्ञानाचा पाया कुठून घडतो? एखाद्या मुलाच्या मनात जेव्हा प्रश्न तयार होतो कोणतीही गोष्ट बघितल्यावर, हे काय आहे, हे कसं आहे, हे कसं निर्माण झालं. जर हा प्रश्न आपल्या मनात पडलाच नाही तर आपल्या विज्ञानाचा विकास तरी कसा होईल. त्यामुळे हे प्रश्न तुमच्या मनात पडू द्या आणि पडलेले प्रश्न आपल्या पालकांना, आपल्या शिक्षकांना विचारत जावा. तेथूनच तुमच्यात विज्ञान सुरू होते. तर मित्रांनो, विज्ञानाचा शोध लावत असताना आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्याला देवाने मानव हा जगातील सर्वात बुद्धिमान मानव म्हणून मानला जातो. मग ते आपल्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने उपयोग केलाच पाहिजे ना. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या बुद्धीचा चांगला उपयोग करू
जे फॉर्म्युलाज असतात ते म्हणजे विज्ञान नव्हे, तर ते क्लिष्ट फॉर्म्युले सोडून आपण जगाला विज्ञानाची ओळख करून देणे, आपल्या जीवनात विज्ञान वापरणे हेच खरे विज्ञान आहे. तर आपणही विज्ञानाचा अभ्यास करून आपल्या भारताला समृद्ध करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय विज्ञान. झापड लावू नका, जे दिसते ते असेच आहे उलगडण्याला शिका. जे दिसते ते असेच आहे उलगडण्याला शिका. भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दरवाले. प्रारंभी जे अद्भुत वाटे गणित आई, त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या क्रियेवर मन कळता जगणे केवळ फुका. जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका. जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका. वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा, बीज पेरता कसे उगवते पाऊस येईल कसा. चारा कमी शेण होत से शेणाचे कल्पिका, पीक पेरता फिरुडी चारा चक्र कसे हे शिका. जीवन चक्र फिरे निरंतर इतके विसरू नका. जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका. जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका. अणुरेणूची आभार दुनिया दृष्टीच्या पार, सूक्ष्म जीवा दृश्य किरणे भोवती फिरणार. या सर्वांच्या आरपारची मुक्तपणे विहिरे, बुद्धिमान विस्तीर्ण सारे विश्व वेढून उरे. विज्ञानाची दृष्टी आपल्या स्पर्धेमध्ये टिका. जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका. जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका. जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका. उलगडण्याला शिका. उलगडण्याला शिका. अगं आजी, भूत नसतात. आता बघितलंस ना, बघितलं. बुद्धिबळ. घरात वाईट शक्ती आहे. 5,000 रुपयांची पूजा करावी लागणार. ते पैसे कुठून आणणार? थांबा आधी आपण कारण शोधूया. इथे आहार म्हणून भूत समजत नाही की सैल कडी वाऱ्यामुळे आपटते, त्यामुळे आवाज होतोय. म्हणजे घरात भूत नाही. विज्ञान म्हणजे निरीक्षण, सत्य, प्रयोग. प्रत्येक गोष्टीमध्ये वैज्ञानिक कारण असते. नाराज आहे. मला खूप ताप येतोय. आपण भटजी भावाकडे जाऊया. चालतंय. सर 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 त्याला ताप आला खूप. स्वतंत्र यायला पाहिजे. नाही 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 भटजीकडे जायला पाहिजे. नको आहे. माझे आई बाबा भटजीवर नको, पण आपण दवाखान्यात नेऊया. तिथे डॉक्टर त्याला गोळ्या देतील. चला आपण त्याला दवाखान्यात नेऊ. नाही नाही नको. चला अरे, चला. नको नको. अरे ऐका, चला आपण नका नेऊ त्याला. भटजीला नका नेऊ. थांबा, अरे थांबा. दक्षिणा 5,000 चप्पल. अरे पण आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. आम्ही कुठून आलो पैसे? आता घरी घेऊन जावा. पाणी आण रे. बघा आता कसं थंड झालंय. गेला गेला ताप गेला. उठून. अरे हे काय, याला तुम्ही तुम्हाला बोलले की डॉक्टरने न्यायला इथे कसं आणलं बघा.
आता याला परत जास्त ताप आला की नाही, त्या दर्जीने त्याच्यावरती पाणी शिंपवलं आणि त्यात पुढे त्याचे अंग थंड पडले. आता परत त्याचं अंग गरम झालं की नाही, त्याला आता आपण लवकरात लवकर त्याला दवाखान्यात घेऊया. उचला त्याला लवकर. आम्हाला सकाळपासून ताप आला. असं बोला काय रे? अरे सकाळपासून आम्हाला ताप आलाय. कोणाला? भेटलेला. ही व्यवस्था करून ये. हो येतोय तो. हा ये लगेच. अरे काय झाले तुम्ही? काय केले? अरे त्याला खूप ताप आलाय. तुम्ही काय करता आतापर्यंत? त्याला बडजीकडे घेऊन गेलतो आम्ही. अरे बडजीकडे अंधविश्वास आहे, त्याला डॉक्टरकडे आणायला पाहिजे. तुमचं एवढं आम्हाला खरंच वाटलं भटजी हे काय तर करते उपचार. तुम्ही आतापर्यंत त्याच करतोय. आता युगात चालू आहे. आता कलियुग आहे, म्हणजे आपल्याला आता डॉक्टरकडे आणायला पाहिजे. आता ते सर्व अंधविश्वास आहे, त्यात काहीच नाही होत. त्याला किती ताप आले तुम्ही बघितले? नैसर्गिक असते, त्याने आपलं शरीर बरं होतं. म्हणजे आपल्या शरीरात बॅक्टेरिया किंवा काही जंतू पसरतात तेव्हा आपलं डोकं पायटूचं असं नावाचं पदार्थ सोडतो. त्याने आपलं डोकं पूर्ण शरीर आपलं थंड होतं किंवा गरम होतो. त्याने मग त्याला तेव्हा आपल्याला थंडी होते किंवा गरमी होते. मग आपलं पूर्ण शरीर तापमानाने वाढत जातो. मग ते बॅक्टेरिया ते आपले पूर्ण नष्ट होत जातात. मग त्याला आपण ताप किंवा थंडी बोलतो. आणि याला लसीकरण घेतले किंवा छोटे मुलं लसीकरण घेतात तेव्हाही त्यांना ताप होतो. आपला ताप कधी येतो? जेव्हा आपल्याला आपण बाहेरचे पदार्थ खाल्ले किंवा चायनीज काय पण खाल्ले तर आपल्याला होतो. किंवा ताप आपल्याला पाणी कमी पडल्याने पण होतो व आपल्याला डॉक्टरकडे घ्यायला पाहिजे. हे सर्व तंत्ररोगाने होतो. आणि तंत्ररोगामध्ये एक अशी गोळी पण आहे त्याने आपलं पूर्ण ताप संपतो. त्या गोळीचं नाव आहे पॅरासिटामॉल. आणि हे मी तुम्हाला देतो, तो 2-3 दिवसात बरं होईल. करा तुम्ही उपचार. एक या गोळी हे 2-3 दिवसात बरं होईल. बरोबर. एका जीवतीची नाथ प्रतीक्षा येत आहे. ना मोबाईल होते ना वीज होती. एक पत्र यायला 1 आठवडा लागायचा. काय मग अभ्यास कसा करायचा? दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करायचो आम्ही. म्हटलं की दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायला लागायचा. पण आता लाईट वीज सगळं आहे. आता आपण उजेडात अभ्यास करतो. जिथे बसाल तिथे आपल्याला सगळीकडे लाईटच दिसत आहे. तर आता आपण बघ नाही आता ऑनलाईन शिक्षण, व्हिडिओ कॉल, डिजिटल पेमेंट हे सर्व विज्ञानामुळे. हो, शेतातही नवे तंत्रज्ञान आले आहे. पाणीही वाढते आणि उत्पन्नही वाढते. केला जात होता, पण आता वेगवेगळ्या टेक्निक आलेल्या आहेत. पहिल्या काळात शेतीला पाणी द्यायचं म्हटलं की विहिरीतून पाणी आणायला लागायचे आणि शेताला पाणी द्यायला लागत होते. पण आता तंत्रज्ञानामुळे आता डायरेक्ट आपण शेतीत पाणी आणू शकतो. तर आता तिसरा प्रसंग साजरा करण्यासाठी तिघी मैत्रिणी येत आहेत. शाळेत त्यांचा संवाद सुरू आहे. तर पाहूया त्यांचा संवाद कशाबद्दल आहे आणि कसा आहे. अगं तुला दोघींना माहिती आहे का? डॉक्टर C.V. रामन यांनी रबर परिणामाचा शोध लावला. छोट्या प्रश्नातून मोठी प्रगती होते. म्हणजे आता आपणही विज्ञानाची प्रगती योगदान देऊ शकतो. नक्की जिज्ञासा आणि मेहनत ठेवा. धन्यवाद. डॉक्टर C.V. रामन कोण होते? त्यांनी रमण बोलला आणि यापूर्वी त्याबद्दलच बोलत होत्या. डॉक्टर C.V. रामन यांनी छोट्या प्रश्नातून मोठ्या रमण शोध लावला आहे. त्यामुळे ते म्हणतात की आपल्या मनात शोध लावण्यासाठी जिज्ञास हवी आणि त्यासोबत मेहनतही हवी. आता चौथा प्रसंग सादर करण्यासाठी एक आई, आजी आणि तिची त्यांची नात येत आहे. आमच्या काळी आम्ही कुटुंब नदीकाठी विहिरीतून पाण्याचे हांडे भरून घेऊन यायचो. किती त्रास होते एवढा लांबून उन्हातानातून पाणी आणायचे. आता याची चिंता करण्याची गरजच नाहीये, कारण तळावाचे पाणी आपल्या घरात येते ना, आणि तेही अतिशुद्ध. गेले का सर्वांनी? विज्ञानामुळे पाणी आपल्याला स्वच्छ, जरी ते पाणी किती जरी घाण असले तरी विज्ञानाच्या मदतीने आपण ते पाणी स्वच्छ करू शकतो. तर विज्ञानामुळे आपल्या देशाची प्रगती होते.
टीव्ही बघा, बातम्या बघूया आपण. टीव्ही चालू कर. नमस्कार. आजच्या 24 तासात आपले स्वागत. मी संजोग. आजच्या ठळक बातम्या. राज्यस्तरीय उल्हास मेळाव्याचे आयोजन राज्य पातळीवर करण्यात आले आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार रायगड जिल्ह्यात खूप वृष्टी होत आहे. विशेषतः म्हणजे पनवेल तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तरी सर्वांनी सावधान राहा, सुरक्षित राहा. आम्हाला आमच्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं की कोणतीही आपत्ती आली तरी घाबरून जाऊ नका. महत्वाचे जे कामाचे कागद आहेत त्यांची फाईल घ्या आणि जे महत्वाचे सगळं घ्या आणि विजेचे सगळं लाईट बीट सगळं बंद करा आणि थोडंसं मला खाऊ सुद्धा घ्या, मला लागतो. आणि छत्री, रेनकोट आणि टॉर्च पण घ्या आपल्याला सुरक्षेसाठी. अगं बया, माझं कसं व्हायचं? मला कुणीतरी वाचवा, मला कुणीतरी वाचवा. माझं कसं व्हायचं? अरे कुणीतरी वाचवा मला. अरे कुणीतरी वाचवा. बसा खाली. ओंकार, काय मस्ती करत होता तू? आता ना उभं राहा. तू वर्गाचा मॉनिटर आहेस ना, आणि तू मस्ती करतोस. असं काय करत होता तू? बरोबर. परत असं चाललेलं मला चालणार नाही. चला तर आज आपण शिकूया सूर्यमाला. ओंकार उभा राहा. सूर्यमालेत किती ग्रह असतात? शाबास. अथर्व उभा राहा. पृथ्वी या ग्रहावर असतो. प्राप्ती उभी राहा. पृथ्वीचा उपग्रह कोणता? पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. आणि सर्वांनी खुर्ची खाली लपून जा. सर्वांनी बाहेर या. तर तुम्ही आम्हाला खुर्ची खाली लपवायला का सांगितले? कारण जर कोणती भूकंपामुळे अवतरण वस्तू तुमच्या डोक्यावर पडली असती तर तुम्हाला इजा होऊ शकली असते. म्हणून मी तुम्हाला खुर्ची खाली बसायला सांगितले होते. ओंकार बाळा, भूकंपामुळे पृथ्वीच्या भूगर्भाचे निर्माण होणाऱ्या पृथ्वीच्या कवचात कंपन निर्माण होऊन जमीन हादरणे व थरथरणे, जमीन विभागणे याच भूकंप म्हणतात. बाळांना नीट आहे का? भूकंपाचे 3 प्रकार आहेत: टेक्टोनिक, स्फोट आणि ज्वालामुखी. जर भूकंप आल्यावर काय करावे? बाळा, जर भूकंप आला तर आपण घरात असलो तर टेबल किंवा बेंच खाली लपून जायचं. आणि समजा आपण घरात आपल्या टेबल किंवा खुर्ची नसेल तर आपण भिंतीच्या कोपऱ्यात जाऊन उभं राहायचं. आणि समजा आपण गाडीत असलो तर गाडी एका रस्त्याच्या सुरक्षित जागी थांबवायची. जोपर्यंत भूकंपाची तीव्रता कमी होत नाही तोपर्यंत गाडीतच राहायचं. भूकंप असा 1-2 मिनिटाचा नसून तो फक्त 4-5 सेकंदाचा असतो. मला थोडं जास्त वाढ. अरे जेवण किती तिखट आहे. मीठ बी जास्त आहे.
अंधश्रद्धा दूर करू, विज्ञानाचा हात धरू, विज्ञानाचा बाळगू गर्व, विज्ञान दिन साजरा करू सर्व, विज्ञान दिन आहे. ते पाले सर, माझे सहकारी श्री खेडकर सर, पाटील सर, सर्व विज्ञान शिक्षक बंधू भगिनी आणि तुम्ही सर्व शास्त्रज्ञ. आज मी शास्त्रज्ञच म्हणेन तुम्हाला, कारण आज आपण 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिवस साजरा करतोय की आजच्या युगामध्ये प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे आणि विज्ञानाच्या याच्यावर चाललं पाहिजे. मला असं वाटतं की ज्याला प्रश्न पडतात तो वैज्ञानिक, म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडत नाहीत का? प्रत्येकाला प्रश्न पडतात. आणि म्हणून आज रमण इफेक्ट म्हणून आपण सी व्ही रामन यांचा जन्मदिवस म्हणजेच 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस साजरा करतो. त्यांना याच्यासाठी 1930 साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात. पण मित्रांनो, विज्ञान म्हणजे पुस्तक आहे का? नाही, विज्ञान म्हणजे पुस्तक नाही. तर हे का घडते आणि असे का घडते ह्याचे प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे विज्ञान. आज आपण दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत विज्ञानाचा स्वीकार करतो आणि विज्ञानाच्या आधारे जगत असतो. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, बस आहे, औषधे आहेत, ही सर्व विज्ञानाची देण आहे. परंतु आपल्याला फक्त सोय दिली आहे का? नाही, तर विज्ञान हे विचार करायलाही शिकवते. का? तर अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता आपण त्या गोष्टी मागचं सत्य शोधणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आज माणूस चंद्रावर गेला, मंगळावर पोहोचला आहे, कारण त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. मगाशी अक्षय गायकवाडेने उदाहरण दिलं की लिंबू मिरची म्हणजे विज्ञान नाही, ती अंधश्रद्धा आहे. परंतु मित्रांनो, प्राचीन काळापासून विज्ञानाचा उपयोग आपल्या सर्व लोकांनी केलेला आहे आणि आता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम ते नेहमी म्हणायचे की स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही. मित्रांनो, आज विद्यार्थ्यांनी आपण एकच संकल्प करायचा आहे, आपण सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारूया, पर्यावरणाचे रक्षण करूया, झाडे लावूया आणि विज्ञानाचा वापर आपण चांगल्या कामासाठी करूया, अंधश्रद्धेत नाही. आणि म्हणून आणि पुढे आपल्या मार्गावर आपण जाणारच आहातच, यशाची शिखरे पार पाडणार आहात. तुमच्याकडे आम्ही भावी वैज्ञानिक म्हणून बघतो. एवढेच माझे 2 शब्द बोलून संपतो. जय विज्ञान. विज्ञान म्हणजे असे ज्ञान ज्यामुळे अश्मयुगातील माणूस आज डिजिटल युगात पोहोचला आहे. नव्या युगाची नवी पाखरे, नवयुग निर्माण करा, नवे प्रयोग प्राचार्य सर, आम्ही आज इथे प्रदूषण कसं होतं, म्हणजे प्रदूषणामुळे कारखान्यामुळे कोणते प्रदूषण होतं ते दाखवले आहे व याच्यावरती उपाय म्हणून आहे ना
आम्ही आमच्या परीने काहीतरी मेहनत घेऊ की आपल्या जगातील जे एवढं प्रदूषण होतंय ते कमी करण्यासाठी आम्ही कोणते तरी प्रयत्न घेऊया. झाडे कमी झाले आहेत त्यामुळे सर्वत्र प्रसन्न असतं आणि तिथे म्हणजे आपल्याकडे आता नवीन नवीन प्रकार घडायला लागलेले आहेत. आता हे मी बनवलं आहे की ह्याच्यातून हवा शुद्ध होऊन येते म्हणजे इथून आता ते प्रदूषण म्हणजे इथे प्रदूषण आहे तिथून होऊन इथं मोटर आहे ती मोटरमधून हवा शुद्ध होऊन इथून बाहेर पडते. Pressure technology. This technology is used to prevent the pressure to the liquid substances. These substances usually use oil. This hydraulic pressure is usually used to create pressure and execute energy and control a motion. This is used usually in tractor, truck, hydraulic bridge and water tank. ज्वालामुखी जेव्हा फटतो ना तेव्हा त्याच्यातनं लावा रस येतो. तो लावा रस मी आता तुम्हाला काढून दाखवतो. महिना कोणता आहे? मराठी महिना कोणता आहे? किती तारखेला होळी आहे? 3 तारखेला धुलीवंदन आहे. आणि आज डॉक्टर सी.व्ही. रामनने कोण सांगेल? डॉक्टर सी.व्ही. रामनने कशाचा शोध लावला? वडापावचा, समोश्याचा, मग कशाचा लावला रे? भ्रमण इफेक्ट. आणि तुम्ही कशाचे शोध लावले? 1 मिनिट. आता वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड होती आणि त्याच्यातूनच एक मोठे शास्त्रज्ञ हे आपल्याला या ठिकाणी समोर आज आपल्यासमोर ते दिसत आहेत. त्यांची आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आपण विद्यार्थी मित्र बोलायचं नाही. कोण बोलतं कोण आल्या शास्त्रज्ञाचा विविध आपल्यातले सुद्धा शास्त्रज्ञांनी छान प्रयोग या ठिकाणी केले आणि या छोट्या शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करणारे आपले शाळेतले सर्व शास्त्रज्ञ, शिक्षक शास्त्रज्ञ यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक आणि त्यांना धन्यवाद. आणि तुम्हाला पण या ठिकाणी धन्यवाद देतो. आज्ञा विज्ञान याच्यामध्ये मोठा फरक आहे. आज आपण आता येणारा सण आहे, एक 2च गोष्टी सांगतो. होळीचा सण आणि होळीच्या सणाला या ठिकाणी आपण या परिसरात जर राहिला तर प्रत्येक होळी जिथे होळी पेटली जाते होळीचा अर्थच वेगळा करून घेतलेला आहे. आणि गावागावातून होळी पेटताना ते आंब्याचं झाड आणतात तोडून. फार वाईट गोष्ट आहे. पर्यावरण खरा आंबा म्हणजे फळांचा राजा आहे आणि त्या चांगल्या पवित्र दिवशी त्याला तोडून त्या होळीमध्ये जिवंत आंब्याला जाळलं जातं.
ही प्रथा थोडीशी वेगळी आहे, कारण तसं पर्यावरणाला ते घातकच आहे. होळीचा अर्थ की वर्षभरात जो जो सुका कचरा असेल, फाट्या असतील, आपल्या घरामध्ये आजूबाजूचं सगळं असेल आणि त्याचबरोबर आपल्या मनात वाईट विचार असतील ते त्या होळीत टाकायचे आणि त्याची होळी करायची की जेणेकरून आपल्याला पुढे चांगले विचार येतील, चांगले हे येतील. हा त्याचा मागचा उद्देश आहे, त्याच्या मागचं विज्ञान आहे. परंतु त्याचाच एक भावनिक आणि सामाजिक हेतू घेऊन मात्र पर्यावरणाचा बराच या ठिकाणी समतोल या ठिकाणी बिघडतो आहे. आणि आपण बघतो मग जास्त पूर, दुष्काळ या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. असं न होता आपल्याकडे सुद्धा होळीच्या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा. विविध ते केमिकलचे रंग वापरायचे नाहीत, फक्त पाणी किती वापरा. होळीचा अर्थ असा होता, पूर्वी गावाच्या बाजूला होळी लावायचे, त्याची पूर्ण राख व्हायची. राख झाल्यानंतर त्याच्यात सकाळी पाणी टाकलं जायचं आणि ती पाणी मिक्स आपल्या अंगाला लावायचे आणि मग त्या पाण्याने होळी त्या ठिकाणी खेळली जायची. परंतु आता वेगवेगळ्याचे कुणाच्या डोळ्यात जातो, कुणाच्या त्याला शरीरावर विजा होतात, असे अनेक केमिकल आपल्या बाजारात या ठिकाणी आले. ते कुणी वापरू नका. पाण्याने खेळा, मनसोक्त खेळा, पण केमिकल वापरू नका. पर्यावरणात झाडं तोडू नका. तुम्ही लावायचं एकतर झाड लावत नाही, पण तोडण्याचा जो लावत नाही त्याला तोडण्याचा अधिकार अजिबात असत नाही. तर सगळ्यांनी या गोष्टी सूचना पाळा. आपली शाळा पर्यावरण म्हणजे युक्त आहे. खूप एवढी झाडी आणि एवढा सुंदर परिसर मला वाटतं कळंबोली कॉलनीत नाही तर तालुक्यातसुद्धा अशा प्रकारची शाळा आपल्याला दिसणार नाही. एवढी स्वच्छ शाळा सगळी तुम्ही ठेवलेली, आम्ही नाही. इथं विद्यार्थी स्वच्छ आहेत. आता तुम्ही ह्या युनिफॉर्म बघा. हिंदची चादर कार्यक्रम झाला, 1 नंबर कार्यक्रम झाल्यामुळं आपली शाळा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि तो कार्यक्रमसुद्धा लवकरच होईल. आणि त्या पद्धतीचं आपलं सगळं काम या ठिकाणी चालू आहे. आणि आता एक शेवटी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि मला सांगा, माझ्याबरोबर फक्त तुम्ही बोलायचं. किती मोर हुशार आहेत मला कळतील. आपल्या हाताला बोटं किती? हे 2 हाताचे बोटं किती? 10 नक्की आहेत? आणि जास्त भरले तर? मग आता लक्ष द्या माझ्याकडे. तुम्हीच मोजायचं आणि बेरीज तुम्हीच करायची. हाताचे मग पकडा. हाताचे बोटं किती हे? बरोबर? हे 10, 9, 8, 7, 6 आणि हे 5 किती झाले? 10 कसे म्हणतात? धन्यवाद. इतनी शक्ति